आज आपण शिवणार आहोत सुंदर असं डिझाईन आणि हे आपलं माप आहे। आपल्या उंचीच्या ब्लाउजचं जी उंची आहे त्याच्यापेक्षा मी 2 इंच जास्त ठेवलेलं आहे। 1 इंच आपलं शिलाई मार्जिन आणि 1 इंच आपलं डिझाईनसाठी हे असं ठेवलेलं आहे व्यवस्थित। तर पाहू शकता 10 इंच 9.5 इंच मी हा गळा ठेवलेला आहे आणि खालच्या साईडला मी 3 इंच रुंद ठेवलेला आहे गळा, वरच्या साईडला 2.25। या प्रकारे आपल्याला गळा कट करायचा आहे। अतिशय छान असं हे डिझाइन आहे, खूप सोप्या पद्धतीने। तर पाहू शकता हे डिझाईनसाठी मी 2.5 इंचाची ही खूण करून घेतलेली आहे आणि याला ह्या क्रॉस असं हे द्यायचं आहे। आता हे आपण व्यवस्थित असं हे कट करून घेणार आहोत, कारण तुमचा जो म्हणजे ही काठापदराचा ब्लाउज आहे त्या जो जसा काठ आहे त्याप्रमाणे मी हे डिझाइन टाकलेलं आहे। आता हे आपण हे कट करून घेणार आहोत। व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे। आणि आपण हे जे डिझाइन आहे ते आपण आता हे पलटून घेणार आहेत। खूप सोप्या पद्धतीने हे डिझाइन तयार होतं, खूप छान पण दिसतं आणि लवकर होणारं डिझाइन आहे। तुमचे जर काठापदराची साडी असेल तर त्याच्यासाठी हे खूप छान असं हे आपलं डिझाइन तयार होतं। याला आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत, कारण आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपलं हे कोण आहे तो आपण व्यवस्थित असं हे काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं हे गळ्याचा आकार एकसारखा द्यायचा आहे आपल्याला आणि लगेचच आपण हे अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण एक साइडचं करून घेतलेलं आहे। आता आपण दुसऱ्या साइडचं सुद्धा आपण तशाच प्रकारे करून घ्यायचं आहे। व्यवस्थित ही टिप मारून घ्यायची आहे आपल्याला आणि हे गळ्याला आपण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून आपला जो गळा आपण पलटून घेतो तो व्यवस्थित पलटला जातो आणि अस्तर वर दिसणार नाही याची आपण काळजी घ्यायची। स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपण हा व्यवस्थित कोन काढून घ्यायचा आहे। तर इतकी सोपी ही डिझाइन आहे। आता जो आपण काठ कट करून घेतलेला होता तो आपण आता पलटून घेणार आहोत तो सुद्धा। आणि याच्यावर आपण फिनिशिंगसाठी आपण ही दाब टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण काठ पलटून घेणार आहोत तो व्यवस्थित पलटला जाईल आणि फिनिशिंगमध्ये येईल। पुन्हा एकदा आपण दाब टिप द्यायची आहे।
तर अशा प्रकारे आपला हा काठ तयार झालेला आहे। आणि जे आपण कट करून टाकलेलं होतं गळ्याचा भाग तो आपण तिथं खूण करून घ्यायची। आपण हे दोन्ही पण ठेवून पाहायचं आहे व्यवस्थित बरोबर येतं आहे की नाही। जे कोण आहेत ते आपले एकावर एक आले पाहिजेत परफेक्ट असे, म्हणजे तिथं आपल्याला शो बटन लावून आपण ते फिट करून घ्यायचं आहे। तर या प्रकारे आपलं हे डिझाइन तयार होणार आहे। आणि हे जो काठ जोडताना मात्र व्यवस्थित दोन्ही हे अंतर सेम पाहिजे आहे, तरच आपलं डिझाइन चांगलं दिसतं, नाहीतर तर या प्रकारे आपल्याला हा काठ जोडून घ्यायचा आहे। तर दोन्ही पण अंतर आपलं सेम आलं तरच आपला जो डिझाइन आहे ते व्यवस्थित होईल। तर अशा प्रकारे आपण हा काठ जोडून घेतलेला आहे। अतिशय सोपी ही डिझाइन आहे, पण दिसायला खूप सुंदर अशी ही डिझाइन तयार पण होती आणि कमी वेळेमध्ये होणारी ही डिझाइन आहे। तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता। तुमच्याकडे आता या ब्लाउजचा जो काठ आहे तो एक छोटा आहे आणि एक मोठा आहे। तर आपण जो छोटा आहे तो पाठीला घेतलेला आहे आणि जो मोठा आहे तो बाहीसाठी ठेवलेला आहे। तर असं जर तुमच्याकडे जर ब्लाउज आलं तर हे डिझाइन नक्कीच छान दिसतं आणि कमी वेळेमध्ये होणारं हे डिझाइन आहे। तर पाहू शकता असं हे आपलं डिझाइन तयार झालेलं आहे। आणि आपण पूर्ण डिझाइन तयार झाल्यावर आपण एकदा उंची मोजून घ्यायची आहे, कारण बरोबर झालेली आहे की नाही ते चेक करायचं। कारण आपण आपल्या नेहमीच्या ब्लाउजपेक्षा मार्जिन 1 इंच आणि ह्या डिझाइनसाठी 1 इंच असं ठेवलेलं आहे। आता हे आपण पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे। तर या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि ही एकदम अर्ध्या इंचाची आपली तयार होईल अशी आपण ही पट्टी लावून घेतलेली आहे। आणि हे आपण त्याच्यावर डबल शिलाई दिलेली आहे फिनिशिंगसाठी। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या अशा छोट्या छोट्या डिझाइन आहेत पण दिसायला खूप छान आहेत अशा हे डिझाइन तुम्ही ब्लाउज बनवू शकता। तर अतिशय छान हे आपलं असं डिझाइन तयार झालेलं आहे। नक्कीच सगळ्यांना आवडेल असंच हे डिझाइन आपलं आहे। आणि यासाठी मात्र शो बटनचा वापर करायचा आहे, कारण ब्लाउजला शो बटन लावल्यामुळे अजूनच सुंदर असं दिसणार आहे तुमचं ब्लाउज। पाहू शकता या प्रकारे आपल्याला एकदम जवळून म्हटलं तर अशी डिझाइन तयार झालेली आहे।
तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत रहा।